नमस्कार, माझे नाव स्वराज सूरज भगत. मी इयत्ता 4थी अ चा विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालय पिंपरी पुणे 18. माझ्या गोष्टीचे नाव आहे हजरजबाबी कोल्हा. एके दिवशी एक सिंह एका गुहेत बसला होता. इतक्यात एक मेंढी तिथून जाताना त्याला दिसली. सिंहाने मेंढीला जवळ बोलावून घेतले. मेंढी सिंहाजवळ आली आणि म्हणाली, "का रे सिंह दादा, मला का बोलवले?" सिंह म्हणाला, "माझ्या तोंडाची दुर्गंधी येते किंवा नाही हे मला कळत नाही. बघ बरं, माझ्या तोंडाची दुर्गंधी येते का तर?" बिचारी साधी भोळी मेंढी सिंहाशी कसे बोलावे हेच तिला उमजेना. तिने जे खरं आहे तेच सांगितले. "होय महाराज, तुमच्या तोंडाची दुर्गंधी येत आहे." बाप रे! सिंह तर अवाकच झाला आणि म्हणाला, "एवढी साधी भोळी दिसणारी मेंढी मला नाव ठेवते? मी वनराज आहे, वनराज, या जंगलाचा राजा. तुला माझी भीती नाही वाटत?" एवढं बोलून सिंहाने मेंढीला फस्त करून टाकले. नंतर त्याच वाटेवरून सिंहाला एक लांडगा जाताना दिसला. त्याला जवळ बोलावून सिंहाने विचारलं, "लांडग्या, खरं सांग, माझ्या तोंडाची दुर्गंधी येते का?" लांडग्याचं नावच लबाड लांडगा, तो लबाड्या करण्यात पटाईत. तो म्हणाला, "महाराज, तुम्ही तर वनराज आहात आणि तुमच्या तोंडाची दुर्गंधी? छे छे, हे कसं शक्य आहे?" सिंह लांडग्यावर एकदम चिडला आणि म्हणाला, "अरे लांडग्या, मी रोज शिकार करून खातो आणि कोलगेटने ब्रश पण करत नाही. मग माझ्या तोंडाची दुर्गंधी येणारच नाही, हे कसं शक्य आहे?" सिंहाला खूप राग आला आणि म्हणाला, "तू खोटा बोलतोय. थांब, तुझी आता खैरच नाही." असे म्हणून सिंह लांडग्यावर झडप घालणार इतक्यात चपळाई करून लांडगा तिथून दुम पळून गेला. जरा वेळाने त्याच वाटेवरून सिंहाला एक कोल्हा जाताना दिसला. कोल्ह्याला सुद्धा जवळ बोलावून त्याने विचारलं, "अरे कोल्ह्या, आता तू तरी खरं सांग, माझ्या तोंडाची दुर्गंधी येते का?" कोल्हा हुशार, हजरजबाबी, वेळ काळ बघून वागणारा. काही सेकंद विचार करून तो शांतपणे म्हणाला, "महाराज, मला सर्दी झालीये आणि नाक पार जाम झालंय." असं बोलून येत नसतानाही 4-5 शिंका त्याने दिल्या आणि म्हणाला, "महाराज, सर्दीने माझं नाक चोंदलंय. मला कशाच प्रकारचा वास येत नाही." कोल्हा सिंहासमोर शिंकल्यामुळे कोल्ह्याचं बोलणं सिंहाला खरं वाटलं व सिंह म्हणाला, "ये बाबा, चल पळ येथून. आता मला सर्दी करतो की काय? मास्क पण नाही लावलंस तू. जा आधी मास्क लाव, पळ." कोल्हा जराही वेळ न दडवता तिथून निसटला व त्याने आपल्या चातुर्याने स्वतःचे प्राण वाचवले. मित्रांनो, तात्पर्य एवढंच की आपण नेहमी वेळ व काळ बघून वागलं पाहिजे. धन्यवाद.